संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ हवा असेल, सोबतच दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचे अनुदान 2500 रुपयाचं जे अनुदान आहे ते दर महिन्याला मिळवायचं असेल, सोबतच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा लाभ घ्यावायचा असेल किंवा विधवा माता भगिनी असतील त्यांना त्यांचा लाभ चालू राहायला पाहिजे, बंद होऊ नये, ज्येष्ठ नागरिकांचा लाभ बंद होऊ नये, लाडक्या बहिणींचा लाभ होऊ नये किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यावायचा असेल आणि तो त्यांचा लाभ बंद होऊ नये याकरिता खऱ्या अर्थाने शासनाच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने सध्या परिस्थितीमध्ये गावगाड्यामध्ये GSIR ही प्रक्रिया सुरू आहे. वोटर ID मध्ये तुमचं नाव, तुमची जी पडताळणी सुरू आहे, खऱ्या अर्थाने ती पडताळणी होणे गरजेचे आहे. ती जर पडताळणी झाली नाही तर तुम्ही वेळ प्रसंगी तुम्ही या राज्याचे, देशाचे नागरिक आहात की नाही यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. इथपर्यंतचा हा वोटर ID मतदानाचा तुमचा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भातलाच आपला हा व्हिडिओ आहे. सर्व मित्रांनो बघा, हा जो विषय आहे या विषयाकरिता कुठला शासन निर्णय, परिपत्रक, आदेश किंवा कागदपत्राची पूर्तता न करता खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी 1 ते 2 ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना स्पष्टपणे त्यांच्या भाषणामधून सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की या सर्व गोष्टी किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा जर लाभ तुम्हाला हवा असेल तर खऱ्या अर्थाने SIR प्रक्रिया ही जी पडताळणी आहे ती पार पाडा, ती पूर्ण करून घ्या. त्याकरिता लागत असणारा पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड झेरॉक्स किंवा त्यामधली जी डिटेल आहे, नाव, गाव, पत्ता किंवा तुमचं जे मतदान क्रमांक किंवा मतदान ठिकाण आहे त्यामध्ये काही बदल वगैरे झालेला आहे का, फोटोमध्ये बदल झालेला आहे का, या सर्व गोष्टीची पडताळणी करून घ्या. BLO तुमच्या घरापर्यंत येतात, त्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असते. नसेल तर त्यांच्याकडे जाऊन एक वेळ तो प्रश्न विचारून घ्या. काही हरकत नाही विचारायला आपल्याला. कारण की बघा, मी बऱ्याच वेळा पाहत असतो की गावगाड्यातील काही नागरिक असतात किंवा गावगाड्यातीलच काय तर शहरी भागातील सुद्धा नागरिक असतात, ते या गोष्टी करता टाळाटाळ करतात. कारण त्यांच्या मनामध्ये एक वेगळाच रोष आहे. त्याच्यामध्ये मनामध्ये असा रोष आहे की त्यांना वाटतं हा जो काही विषय आहे हा फक्त आणि फक्त मतदानाकरिता हे राजकीय लोक, पुढारी लोक करून घेतात. आता ती गोष्ट तेवढीच खरी सुद्धा आहे, ती काही खोटी नाही आहे. परंतु आपल्याला आपल्या लोकशाहीमध्ये आपला अविभाज्य नागरिकत्व टिकवण्याकरिता, मतदानाकरिता हे काही गोष्टी ज्या आहेत, मतदान कार्ड, आधार कार्ड, ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. बघा मित्रांनो, मतदान करा, कुणाला करा, तो तुमचा विषय असतो. आणि तुमच्याकडे जे येत असतात ते सरकारी कर्मचारी असतात, सरकारनं काढलेले आदेश असतात. तर त्याला हलक्यात न घेता त्या गोष्टीला सामोरं जाऊन त्यांना सहकार्य करणे तेवढेच महत्त्वाचं आहे, तेवढेच गरजेचं आहे. देशाच्या उन्नतीकरिता, देशाच्या विकासाकरिता, आपल्या, तुमच्या, आमच्या सर्वांगीण विकासाकरिता वेगवेगळ्या योजना राबवण्यात येतात. ती माहिती असली, लोकसंख्येची माहिती असली, आर्थिक माहिती असली तर नवीन योजना राबवण्याकरिता सुद्धा मदत होते मित्रांनो बघा. परंतु आता सध्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आजची जी महत्त्वाची अपडेट आहे, जी आवश्यक गोष्ट आहे ती अशी आहे की सध्याच्या ज्या चालू योजना आहेत त्या थांबू नये, त्यांचं लाभ बंद होऊ नये याकरिता SIRची पडताळणी खऱ्या अर्थाने खूप लाख मोलाची आहे, ती चालू आहे. त्याची मुदत वाढून मिळेल न मिळेल, जोपर्यंत आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने तातडीने स्वतःचं नाव, स्वतःच्या परिवारातील सर्वच मंडळींचं नाव तपासून घ्या आणि ती पडताळणी करून घ्या. माहिती खरी आहे, त्यामध्ये काही बदल करावायचा आहे की नाही ते त्या BLO तुमच्याकडे आल्याच्या नंतर त्यांना सुचवा. खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविका, मदतनीस वगैरे सुद्धा असतात, त्यांच्या कानावर सुद्धा तुम्ही सांगू शकता, विचारपूस करू शकता. त्यांना खऱ्या अर्थाने आत्ताच्या नवीन अपडेट माहितीनुसार या कामातून सूट दिलेली आहे. परंतु BLO शिक्षक तुमच्याकडे येऊन ती प्रक्रिया पार पाडत आहेत. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी एक महत्त्वपूर्ण खूप लाख मोलाची अपडेट दिलेली आहे ती सर्वांपर्यंत, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम दिव्यांग बांधवांपर्यंत, भगिनींपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, विधवा माता भगिनींपर्यंत किंवा इतर जे काही लाभार्थी आहेत वेगवेगळ्या योजनेचे त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचावी याकरिता नक्कीच या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल आणि ते ही प्रक्रिया पार पाडून घेतील, ही पडताळणी पूर्ण करून घेतील मित्रांनो बघा. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली तुमच्याकरिता ही लाख मोलाची अपडेट, उपयोगी माहिती नक्कीच माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे तुमच्याकरिता लाख मोलाची ठरेल, उपयोगी ठरेल, कामाची ठरेल. तर मित्रांनो बघा, अशीच विश्वासार्ह, महत्त्वपूर्ण, नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत मी सर्वात अगोदर पोहोचवू शकेन याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, आपल्या पेजला ज्याचं नाव आहे भारत का लाल, त्याला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि तुमच्या मनातला प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी येतील,
दिव्यांगांचे पैसे कधी येतील, विधवा माता भगिनींचे पैसे कधी येतील, ज्येष्ठ नागरिकांचे पैसे कधी येतील, या संदर्भात येत्या 2 दिवसात तुमच्या समोर एक गोड बातमीचा व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.